अधिक मास महात्म्य अध्याय 3. श्री गणेशाय नमः. पूर्वाध्यायी वृत्तांत विशेष. मलमासासहित रमेश गोलोकी जाऊनी पुरुषोत्तम मास बंधुनी तेथे बैसला. श्रीकृष्ण म्हणे युधिष्ठिरासी, राया ऐके पुढील कथेसी. मग तो पुरुषोत्तम मलमासासी पाहुणी विष्णूसी प्रश्नित. म्हणे विष्णू हा आणिला कोण, काय ह्याचे नामाभिधान, हा रडतो काय म्हणून, कोणते दुःख ययासी. अरे या माझ्या गोलोकात कवणाही दुःख नव्हे प्राप्त. येथे वसती ते सतत परमानंदी निमग्न. स्वप्ना माझी हा ठाई दुर्वार्ता ऐकू येत नाही. मग प्रत्यक्ष दुःखी तो पाही कोठून असणार. ऐसे असता हा सांप्रत माझे पुढे थरथर कापत. नेत्री दुःखाश्रू गाडीत काकी उभा राहिला. ते ऐकून रमारमण पुरुषोत्तम मासी बोले वचन. म्हणे देवा हा अधिक मास दिन दुःखी निमग्न झाला असे. यास्तव हा आणिला येथे तरी निरसी सर्व दुःखाते. याचे मुख्य दुःख काय ते सांगतो ऐके समग्र. काकाष्ठा घडी दिन पक्ष मास ऋतू अयन वर्ष. औषधी द्रुम ग्राम अशेष गिरीकूप नदी इत्यादी जे. त्या सर्वांचेही स्वामी असत म्हणून जगिते पूजिले जात. तेणे गर्वे ते सतत यासी निंदित ऐसे की. हा अधिक मास अतिदिन सकळ विश्वा माझी मळीन. यात नाही रवी संक्रमण म्हणून निंद सर्वांसी. यासी कोणीही स्वामी नाही. हा अयोग्य शुभ कर्माविषयी स्नान दान जप यात्रादिकही ह्यात काही करू नये. विगत धवा नारी अनाथ तियेसी न घेत शुभ कार्यात. अशुभ म्हणून व्यवहारात मुख न पाहती तियेचे. तेवीच आहे ह्याची स्थिती. हा मलमास निषिद्ध अति. ऐसे गर्वे बोलती आपण आणि निर्भीत सती सर्व काळ. तये दुःखाग्नीने ग्रासला म्हणून मराया उद्युक्त झाला तो. अन्यजनी कथिला याला शरण जावे विष्णूसी. तेव्हा हा वैकुंठी धावत शरणाला मजप्रत. वारंवार कापत रडत दुःख समस्त सांगितले. तेणे दया आली झणी परी हे दुःख तुझ वाचुनी. कदा न निवटे कोणाचेनी हे मी मनी जाणत आहे. आणि मी तुझा आश्रित म्हणून निराश्रितासी हाती धरून. तव चरणी आणिला शरण करी रक्षण दयाळा. तू परदुःखा सहनशील अनाथनाथ दीनदयाळ. ऐसे बोलती वेद सकळ तेची सफल करी आता. तव चरणी शरण येई तयासी दुःख कदा न होई. ऐसे विद्वान बोलती तेही मिथ्या काही करू नको. आणि मजसाठी भगवंता याचे दुःख निरसी आता. अन्य काज टाकूनी सर्वथा यासी घेऊनी आलो असे. माझे येणे सफळ कर ह्या दिनासी रक्षी सत्वर. समर्था प्रत वारंवार प्रार्थना फार करू नये. ऐसे बोलती प्राज्ञ समस्त यास्तव आता राहतो स्वस्थ. ऐसे प्रार्थुनी रमाकांत जोडुनी स्वस्थ ठाकला. तैतो भगवान परिपूर्णतम किशोर मूर्ती पुरुषोत्तम विष्णूस म्हणे गात्वा उत्तम आजी कर्म केलेस. मलमासासी हाती धरुनी जो तू आलासी ह्या स्थानी. येणे तुझी सर्व त्रिभुवनी उत्तम कीर्ती होईल. अरे तू माझा प्राणची भला. तू जयाचा स्वीकार केला तो म्याची स्वये स्वीकारिला. ह्यात संशय नाहीच. तरी आता ह्या मलमासास सर्वोपरी करीतो विशेष. जैसा मी साक्षात परात परेश तैसाची करीतो पाहिपा. कीर्ती दया शांती औदार्य पराक्रम बुद्धी तुष्टी धैर्य ज्ञान वैराग्य कांती ऐश्वर्य इत्यादी नाना मद्गुण जे.
तई मी जैसा पुरुषोत्तम लोकप्रख्यात आहे उत्तम तैसाची हाही प्रसिद्ध परमम मासोत्तम होईल. मज माझी जे गुण वसत ते सर्व यास दिले असत आणि पुरुषोत्तम ऐसे वेदांत मन्नाम विख्यात आहे जे. तेही तव संतोषा करिता यासी म्या अर्पिले रमाकांता आणि मीच या मासाचा आता स्वामी सर्वता झालो असे. ह्याच्या नामे विश्व संपूर्ण पवित्र होईल पै जाण हा मम सादृश्य पाऊन मासादीप होईल. आणि हा सर्व विश्वा लागुनी सुपूज्य वंद्य ऐसा होऊनी सर्व पूजक जनांचे तक्षणी दुःख दारिद्र्य हरिल. चैत्राधिक मास ते समस्त केवळ सकामची आहेत तयांच्या व्रते मोक्ष प्राप्त कदापि नव्हे कोणासी. परी ह्या मलमासासी आता निष्कामची करुणी तत्वत्ता सर्व लोकांसी मोक्षदाता मत्तुल्य म्या केला असे. सकाम किंवा निष्काम ऐसा जो पूजिल ह्या अधिक मासा तो कर्माचे सहसा जाळूनी भस्म करील. मृत्युलोका माझी सतत सौभाग्य भोगुनी यथोचित अंती गोलोकी मज प्रत विषय येईल जाण निश्चय. जयासाठी महापुरुष निरंतर करीती सायास ब्रह्मचर्य व्रत संन्यास बळे विशेष आचरती. एक करीती पंचाग्नी साधन कित्येक राहती निरशन. एकासी फलपत्र भक्षण एक वायूच भक्षिती. एक करीती धूम्रपान एक जिंकिती इंद्रियगण. एक वर्जिती क्रोधा लागून एक साहती शीता तपा. एक शोषिती वर्षापदा ऐसे उपाय करती सदा तरी ते माझ्या परमपदा कदापि नाही पावत. सर्व साधनांहुनी अधिक श्रेष्ठ असे हा मास एक. सर्व कामार्थ सिद्धिदायक या परी जुजे नसे काही. तरी सकळी अनन्य भावे या पुरुषोत्तमासी भजावे. स्नानदान जपादी यागवे सत्कर्म करावे ह्या माझी सुभूमीसी पेरिता धान्य. जैसे कोटीश वाढे जाण तैसे या मासीचे पुण्य कोटी गुणे होईल. चातुर्मासादी यज्ञ कर्मांनी कित्येक जाती स्वर्ग भुवनी परी तेथील भोग भोगुनी पुन्हा भूतळी येतात. म्हणे यज्ञादिकांचे पुण्य नाशवंत आहे म्हणून स्वर्ग भोग संपता तक्षण पुनश्च भूतळी येती ते. तैसा प्रकार नाही येथे. हे अविनाशी असे निरुते यथाविधी पुरुषोत्तमा ते परमादरे सेविल जो. तो स्वकुळासह उद्धरून मजप्रतीच येईल जाण. नाना भोग भोगित पूर्ण अखंड येथेची राहील. जो का येथे एकदा आला तो पुन्हा न जाय मृत्यू लोकाला. आधी व्याधादी दुःखे तयाला कदापि नाही स्पर्शतो. जेथे जाऊनी मागे ना फिरत तेची भगवद्धाम निश्चित. ऐसे बोलती वेद सतत कैसे असत होईल ते. असो आता या अधिक मासाचा मीच अधिपती झालो साचा आणि चैत्रादी सर्व मासांचा राजा यास केला असे. माझे नाम पुरुषोत्तम तेही ह्यास दिले उत्तम. ऐसा माझ्या परीच अनुपम केला असे साचार. तस्मात ह्याचे भक्तांविषयी मीच चिंता वाहतो सदाही. तयांच्या सर्व कामनाही मीच पुरविल्या पाहिजेत. मदभक्ताचा अपराध केला तरी कदाचित साही न वहिला. परी ह्याचे भक्तांचा मजला कदापि न साहवेल. माझे पूजनाहून निरुते भक्त पूजन मज आवडते. पुत्रापेक्षे पौत्रावरुते प्रेम असते अत्यंत. मदभक्त कामना कराया पूर्ण कदाचित वेळ लावीन. परी पुरुषोत्तम भक्तांचे तक्षण मनोरथ पूर्ण करीन मी.
जे महामूर्ख मानव देही पुरुषोत्तम मासा ठाई स्नान दान जपादी काही सत्कर्मे नाही करणार, ते महादुष्ट दुर्भागी आणि परभाग्योपजीवी होऊनी आधी व्याधादी दुःखा लागोनी रात्रंदिनी भोगतील. स्वप्ना माझी तयास कदा न मिळेल सुखलेश, शशशृंगापरी विशेष अलभ्य होईल सर्वदा. हा अधिक मास मम प्रियकर, ह्याचा करीतील तिरस्कार, तयासी नाना यातना घोर होतील जाण निर्धारे. जे का प्रति तृतीय वर्षी पावोनिया अधिक मासासी, नाचरतील धर्म कर्मासी किंवा मनासी नाणीतील, ते देहांतवरी प्रपंचात महादुःखे भोगीतील सतत, आणि शेवटी कुंभी पाकात पडोनिया पचतील पै. हा माझा पुरुषोत्तम मास, पुण्यतम श्रीमान विशेष, जयांचे अज्ञाने शून्य अशेष, जायतयास सुख कैचे. पुरुषोत्तम मासासी ज्या योषिता म्हणजे स्त्रिया सौभाग्याती सुखाकरिता स्नान दानादी कर्मे तत्वत्ता भक्तिभावे करतील, तया सौभाग्य पुत्र संतान इत्यादी सर्व मी देईन. आणि ज्या कोणी सत्कर्मे विण मनमास शून्य दवडतील, तयासी मी मासाधी नाथ प्रतिकूल होईन खचित. पती पुत्र पौत्र बंधुवित्त इत्यादी समस्त निर्दाळीन. तस्मात या अधिक मासा ठाई सर्वात्मभावे सर्वाही, स्नान पूजा जपादी काही सत्कर्मे सदाही करावीत. आणि यत्किंचित शक्त्यनुसार अवश्यदान द्यावे साचार, तेणे मी साक्षात परमेश्वर तया प्रसन्न होईन. जो कामज पुरुषोत्तम मासी भावे पूजिल अधिक मासी, तो भोगून या सर्व सुखांसी गोलोकवासी होईल. आता विष्णू आजपासून माझी आज्ञे सकळ जन, ह्या मम प्रिय मासाचे पूजन करतील जाण निश्चये. हा सकळ मासात आता परमश्रेष्ठ केला तत्वत्ता, तरी ह्याविषयी रमाकांता काही चिंता करू नको. आता तू ह्यासी घेऊनी सुखे जाई वैकुंठ भुवनी, ऐशी ऐकुनी भगवद्वाणी चक्रपाणी आनंदला. आणि तयासी केला नमस्कार, मग बैसोनी गरुडावर मलमासासह सत्वर स्वस्थाना चालता जाहला. क्षणा माझी रमारमण वैकुंठी पोचला येऊन, मलमासासी रहाया स्थान स्वसन्निध दिधले. तैतो वैकुंठीची वसती पावोनिया हर्षलाती, मग सर्व मासांचा निवृत्ती मुख्याधिपती होऊनिया. विष्णूस वैकुंठ भुवनी रमुराग लागला रात्रंदिनी, पूर्वील दुःख मुळीहुनी देशधडी जाहले. असो ऐसा तो मलमास पावला पुरुषोत्तम नामास, सर्व मासा माझी विशेष परमश्रेष्ठ जाहला. भगवंताचे कृपे करुण सर्व पुण्याचे झाला निधान. निधान म्हणजे काय? स्थान किंवा ठेवा, म्हणजे सर्व पुण्याचा ठेवा असा हा पुरुषोत्तम मास झाला भगवंताच्या कृपेने. त्रैलोक्या माझी सामर्थ्यवान, तैसा अन्य नसे कोणी. तया माझी सत्कर्मे करीती, तयाची सर्व दुःखे हरिती. आधी व्याधी जरा अपकीर्ती, तया न शिवती कधीच. जे महामूढ जन कोणी नादरती, त्या मासा लागुनी पुरुषोत्तम मासी उद्देशुनी कर्म न करती काहीच. तयांवरी दुःखाचे पर्वत एका मागुनी एक पडत, साक्षात भगवंताचे भाषित कैसे असत्य होईल. श्रीकृष्ण म्हणे गा राजा ऐक, तुम्हासी येताती दुःखे अनेक, ह्याचे कारण आहे एक ते मी सकळीक जाणतो. तुम्ही वनी आल्यापासूनी पुरुषोत्तम मासा लागुनी, स्नान दान पूजा आदी करुणी कधीच नाही सत्कारिले.
तुम्ही वना आल्यानंतर श्री भगवंताचा प्रियकर तो पुरुषोत्तम मास सुंदर त्रिवार गेला येऊनिया. भीष्म द्रोणादिकांचे भय तेणे विकळ तुमचे हृदय. आणि तया लागी धनंजय इंद्रलोकासी गेला जो. त्याचे वियोगे तुमचे मानस भांबावोनी गेले विशेष. तेणे योगे तो पुरुषोत्तम मास नाही तुम्हास समजला. तयासी तुम्ही काय करावे प्रारब्ध म्हणून स्वस्थ राहावे. दैव असेल तैसे आगवे घडोन येते सहजची. अदृष्टीचे फळ संपूर्ण अवश्य भोगावे लागे जाण. दुःख सुख भय कल्याण दैवेची प्राप्त होतसे. तरी तुम्ही अदृष्टा भरवसा ठेवणी सदा स्वस्थ बैसा. आणि दुजा प्रकार झाला कैसा तोही सांगतो ऐकिजे. ऐसे कृष्णे धर्मरायासी कथिले असे प्रेम भरेसी. तेणे तेची नारायण नारदासी स्वये कथिता जाहला. इति श्री अधिक मास महात्म्य सार नारदीय पद्माधार. सज्जन श्रोते ऐकोत चतुर. तृतीयाध्याय गोडहा. इति तृतीयाध्यायः. गोपाल कृष्ण भगवान की जय.